तर सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात फ्रॉम गुलमार्ग. ठीक आहे. तर काल आम्हाला झोपायला अराऊंड वाजले 12 वाजले. अराऊंड पोचलो होतो 4 वाजता. त्यानंतर रूम घेतला, स्टे केला आणि मस्तपैकी फिरलो पूर्ण गुलमार्ग. ॲक्च्युली त्यामुळे श्रद्धाला बरं वाटलं, कारण तिला वाटलं होतं फक्त आम्ही राईडच करणार आहे. तर तोच प्लॅन होता ॲक्च्युली. गुलमर्गला आलो म्हणून आम्हाला टाईम तरी भेटला. तर आता आपली बाईक पूर्ण रेडी झालं आहे. खूप टाईम लागतो सेटअप पूर्ण करायला, खूप म्हणजे खूप टाईम लागतो. इकडे राजची बाईक पण रेडी आहे. प्रॉब्लम होगा काल मेरे को लगा मेरा वॉलेट बाहर है, वॉलेट किधर तो अंदर रह गया. अरे बापरे. ठीक आहे. हे आता असं काय गोष्ट आतमध्ये राहिली ना की मग लागली वाट, कारण की मग ते पूर्ण परत खोला, सगळं टाका. ठीक आहे. सगळं ऑल सेट आहे. निघायचं आहे फक्त. टायरची हवा भरून झाले. त्याच्यानंतर चेन लूप पण मारून झालं आहे चेनवर. आता आम्ही निघतो आहे टुवर्ड्स लेह. मग त्याच्यामध्ये येणार सोनमार्ग, कारगिल, द्रास, लामायुरू. माहीत नाही कुठे थांबणार. जिथे वाटेल थांबावं असं तिथे थांबू. आज 11 तारीख आहे. थोडं प्लॅनमध्ये एक दिवस वाढला आहे आमचा, कारण गुलमार्गला घुसलो आम्ही. तर मित्रांनो, आम्ही निघायला लगेच नाश्त्याला थांबलो. नाश्ता झाला आहे मॅगी, ऑमलेट पाव, 2 मॅगी आणि चाय, 2 चाय. ठीक आहे. आता राज बोलतोय की नॉनस्टॉप आपण 100 किलोमीटर तरी मारूया, पुढे थांबूया नको. मॅगीला खरंच बघूया. मॅगीला प्लेन मॅगी अजिबात खाऊ नका, मसाला मॅगी खातो. चहा चांगली मिळते. चहा चांगली होती आजची. काय बोलते तू? हो, पण आज मी कॉफी नाही पिली. चला मग निघूया इथून. मित्रांनो, आम्ही आता सोनमार्ग येथे पोचलो आहे. तर जसं ठरवल्याप्रमाणे नॉनस्टॉप आम्ही 120 किलोमीटर चाललो आहे. आणि आता नवीन आम्ही विचार केला की डायरेक्ट इथून लेहला जायचं. ॲक्च्युली आम्ही थांबणार होतो कारगिल किंवा द्रासमध्ये. आता ठरवलं की लेहमध्ये जाऊया, म्हणजे उद्या दिवस आराम करायला भेटेल चांगला. तुला टेन्शन नाही आलं ना? हे आय गेस 350 किलोमीटर असेल अजून इथे, म्हणजे आम्हाला पोहोचेपर्यंत रात्र होईल. आता किती वाजले? 12 वाजले. हां, आता 12 वाजले. 11:41 वाजले. हां, 11:41 झालेत आता. बघूया आम्ही कधी पोहोचतो. मग जाणार हळूहळू. खूप फॉर द बेस्ट. तर मित्रांनो, आम्ही निघालो आता. 12:26 झालेत. आता बघूया आम्ही कधी पोहोचणार ते लेहमध्ये. ॲक्च्युली आम्हाला 2 हॉल्ट घ्यायचे आहेत. इथे आम्ही थांबणार आहे. एक तर जोजिला पास, जो साईन बोर्ड आहे तिथे आम्ही फोटो काढणार आहे. त्याच्यानंतर कारगिल वॉर मेमोरियलला आम्ही थांबणार आहे. तर हे सगळं करून आम्ही किती वाजेपर्यंत लेहमध्ये पोहोचतो ह्याची मी तुम्हाला लवकरच अपडेट देईन. म्हणजे हे तुम्हाला युजफुल राहील जर तुम्ही कोणी येणार असाल, तुम्हाला वाटत असेल एक दिवसात करायचं की नाही. आम्ही तर ॲक्च्युली गुलमार्गवरून आलो आहे. ठीक आहे. नॉनस्टॉप 123-130 किलोमीटर इथे आलो आम्ही सोनमार्गमध्ये आणि थांबलो. ठीक आहे. आता इथून प्लॅन बनवलं की नॉनस्टॉप जायचं लेहमध्ये. ठीक आहे. तर चला, कळवतो तुम्हाला मी कधी पण आम्ही पोहोचतो ते.
तर मित्रांनो जोजिला पासमध्ये आता आम्ही चालूच आहे. जोजिला पास चालूच आहे, अजून वरती आहे पास. ठीक आहे, खूप काळजी घ्या इथे चालवताना गाडी, म्हणजे एवढं काय रिस्की नाही पण काळजी घ्या. आता आम्हाला तरी 2 वे ट्रॅफिक कमी आहे, पण कधी 2 वे ट्रॅफिक असेल तर जरा रिस्की आहे रोड. ठीक आहे, तर तुम्ही काळजी घ्या. इथे बघू शकता तुम्ही असं. आता जसं जसं वर जाऊ तुम्हाला फुटेज तर दिसेल जोजिला पासची कशी आहे ती. थोड्याच वेळात येईल, मग फोटोज काढूया आपण, तुम्हाला तेव्हा भेटतो मी. मध्ये बघितलं असेल किती सारे हेलिकॉप्टर्स होते. ते ॲक्च्युली ते अमरनाथ यात्रीसाठी आहेत. अमरनाथ यात्रा सुरू आहे. ॲक्च्युली 2 दिवसाआधी बंद आलेली, पण आता माहीत नाही चालू आहे की नाही, पण मी बी चालू आहे कारण हेलिकॉप्टरने तर लोक जात आहेत. कंटिन्यूस हेलिकॉप्टर जातात. आम्ही बेस कॅम्प पण बघितले अमरनाथ यात्रेच्या वरून सर्व दिसतंय. ठीक आहे, आणि फुल सिक्युरिटी आहे. चप्प्यावर आर्मी उभी आहे. म्हणजे मला अराउंड ना 200 मीटरवर किंवा 100 मीटरवर एक आर्मीचा माणूस उभा आहे. हॅट्स ऑफ टू देम. खूप जबरदस्त. And we are going to Jojila Pass. और रास्ते भी अभी सही मक्खन लग रहे हैं. Wow! Thanks for visit. You are Jojila altitude 11649 feet. Wow! भारत